नमस्कार. मी नीलाक्षी काळे-सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मुलांनो, आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित जंगलाची दुनिया. वळूया पक्षी जाय दिगंतरा. गंगा चिल्लीचं ते शावक उंच पर्वतातील खडकाच्या कंगोऱ्यात एकटं बसलं होतं. आदल्या दिवशीच त्याची तिन्ही भावंडं घरटं सोडून गेली होती. त्यात त्याची चिमुरडी बहीणही होती. त्यांच्याबरोबर उडण्याची त्याला मात्र भीती वाटे. एकदा सारं धैर्य एकवटून तो दुडदुडत पर्वताच्या कड्यावर आला. त्यानं पंख फडफडविण्याचा प्रयत्न केला आणि समोरचं दृश्य पाहताच जागच्या जागी थिजून गेला. सागराच्या अथांग पसाऱ्यावरील दिगंतरात त्याची नजर गेली. अनंत योजन पसरलेल्या त्या विस्ताराच्या गहिराईनं त्याचे डोळे फिरले. त्याला उगीच वाटावयाचं की आपले पंख आपल्याला साथ देणार नाहीत आणि पराभूत वृत्तीनं खडकाच्या कंगोऱ्यात रात्रभर तो निपचित पडून राहिला. दोघं भाऊ व छोट्या बहिणीचे पंख त्याच्या पंखांपेक्षा लहान असूनही ते दुडदुडत कड्यापर्यंत गेले होते. त्यांनी पंख फडफडविले आणि एका मागून एक ते आकाशात झेपावले. त्याला मात्र उडण्याचं साहस झालं नाही. या भित्र्या पाखराची कीव येऊन त्याच्या आईवडिलांनी त्यास चुचकारलं. अंजारलं, गोंजारलं, प्रसंगी कर्कश आवाजात ते राग भरले. उडण्याशिवाय तरणोपाय नाही, तुला इथं उपाशी मरावं लागेल, अशी धमकी दिली. परंतु जीवाच्या भीतीनं ते लहान पाखरू तिथून हललं नाही. तो दिवस तसाच गेला. त्याच्या आईवडिलांनी व भावंडांनी त्याला जणू वाळीत टाकलं. त्याच्याकडं कुणीही फिरकलं नाही. आई बापाबरोबर आकाशात विहार करणाऱ्या त्याच्या भावंडांकडे तो दिवसभर पाहत होता. ते त्यांना पक्ष्यांच्या 101 प्रकारच्या उड्डाणातील रहस्य शिकवित होते. पंख न फडफडविता समुद्राच्या लाटांना स्पर्श न करता झटकन झेप घेऊन पुन्हा उडण्याची संपात गतीतील रहस्य त्यांना समजावून देत होते. कारण ह्या उड्डाण कौशल्यावरच त्यांना खाण्यासाठी भरपूर मासे मिळणं अवलंबून होतं. आपले मोठे भाऊ एका प्रचंड खडकावर बसून समुद्रातून पकडलेली ती पहिली माशाची शिकार खात असताना त्याला दिसत होतं. आता ही आपली 2 पोरं जाणती झाली, कर्तबगार झाली, या आनंदाच्या जाणीवेनं त्याचे आईबाप हुरळून जाऊन त्यांच्या भोवती आकाशात घिरट्या घालीत होते. आनंदानं त्यांना साथ घालीत होते. त्या भित्र्या पाखराच्या घाबरटपणाला वाकुल्या दाखवीत, चिडवीत ते सारं पक्षी कुटुंब सकाळीच समोरच्या पर्वताच्या पठारावर गेलं. सूर्य मावळतीला कळला. सूर्याच्या किरणांनी ती तिरीप खडकातील कंगोऱ्यात बसलेल्या त्या पाखराला लागली. कालपासून अन्नाचा एक कणही त्याच्या पोटात गेला नव्हता. आजूबाजूला शीतभर अन्न कुठेही दिसत नव्हतं. उगीच वेड्या आशेनं त्यानं पुन्हा एका खोप्यातील गवताकाडी विस्कटून पाहिली. इथंच तो आणि त्याची भावंड जन्मली. विणीनंतर कोठारात पडलेली ती ठिपक्या ठिपक्यांची अंड्यांची कवचं त्यानं कुरतडली. त्याचं ते कृत्य म्हणजे एखाद्यानं स्वतःला खाण्यासारखंच होतं. पर्वताच्या शिखरांचं सौंदर्य लाभलेलं ते गोजीरवाणं पाखरू मोठ्या लालित्यानं पावलं टाकीत आपल्या माता पितरांकडं न उडताच जाण्याच्या प्रयत्नात होतं. ते उगीच इकडून तिकडं दुडदुडत धावलं, परंतु प्रत्येक ठिकाणी अतिशय बिकट उभे कडे होते. खाली अथांग गहिरा सागर, त्यांच्यात एक खोल खोल दरी उभी होती. खडकाच्या कंगोऱ्यावरून त्यानं स्वतःला झोकून दिलं असतं तरीही झंझावाती वाऱ्यानं ते आपोआपच त्यांच्या नजीक गेलं असतं. पण इथं पोहोचल्यावर पुढं काय? कशावरून कशाच्या आधारानं त्याला चालायला मिळालं असतं? तिथं काही खडकातील कंगोरे नव्हते. त्याची नजर दिगंतरात गेली. सारं काही अस्पष्ट धूसर दिसत होतं. पर्वताचे कडे अतिशय दुर्घट होते. समोरच्या खोल दरीपेक्षाही ती शिखरं कदाचित उंच असावीत. ते हळूहळू खडकातील कंगोऱ्याच्या किनारी येऊन एका पायावर उभं राहिलं. दुसरा पाय त्यानं पंखात लपविला. एक डोळा झाकला, दुसरा किलकिला केला आणि झोपेचं सोंग केलं. तरीही पलीकडच्या पर्वतावरील त्याच्या आप्त स्वकीयांनी त्याची दखल घेतली नाही. त्याची भावंड चोच मानेवर ठेवून त्या पठारावर डुलक्या घेत होती. त्याचे वडील पाठीवरील पिसं चोचीनं साफ करीत होते. आईचं मात्र सारं लक्ष त्या दुबळ्या एकाकी पडलेल्या पिलापाशी होतं. पठारावर एका उंच टेकडीवर त्याची आई बसली होती.
तिच्या गौरवर्णी उरोजावरील पिसं वायुलहरीवर हळुवारपणे उडत होती. दोन्ही पायात दाबून धरलेल्या माशाला ती अधूनमधून टोचा मारित होती. मधूनच दगडावर चोच घाशीत होती. अन्न दिसताच तो इवला सजीव वेडापिसा झाला. त्याला आठवलं की अशा प्रकारे मासे कुरतडून खाणं आपल्याला भारी आवडायचं. चोच पाजळून तो मासा फाडून खात असे. हळुवार आवाजात त्यानं शीळ घातली. त्याला प्रतिसाद देऊन आईनं त्याच्याकडे पाहिलं. गा 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 असा दीनवाणा स्वर काढून त्यानं आईपाशी चारा मागितला. गाऊलवुलर अशी ती निर्भत्सनापूर्वक कर्कश ओरडली, परंतु त्याचं भुकेनं व्याकुळ होऊन दीनवाणेपणानं ओरडणं चालूच होतं. क्षणभरानं ती चोचीत मासा घेऊन आकाशातून हिंडत हिंडत पिलाकडे निघाली. ते आनंदानं तिथल्या तिथं बागडू लागलं. तिनं पिलापाशी झेप घेतली, पण किती विलक्षण! त्याच्या चोचीत तिनं चारा भरविला नाही. ती मोठ्या कौशल्यानं हवेत पंखांच्या सहाय्यानं स्थिरावली. पाय लोंबकळत होते. चोचीत तिनं माशाचा तुकडा धरला होता. ते आमिष त्याला स्वतःच्या प्रयत्नानं मिळवावं लागणार होतं. आई आता पूर्वीप्रमाणे चारा भरवीत नाही म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. तो भुकेनं व्याकुळ झाला. आमिषाकडं त्याने एकदम झेप घेतली. तोच कड्यावरून निसटून खाली खाली येऊ लागला. त्याच्या आईनं वर झेप घेतली. खाली येत असताना आईच्या पंखांमुळं हवेत होणारा ध्वनी त्याच्या कानावर येत होता आणि तो भीतीनं गर्भगळीत झाला. त्याला काहीही ऐकू येईन असं झालं. अशी क्षणिक स्थिती अनुभवल्यावर दुसऱ्याच क्षणी त्याला आपले पंख आपोआप हवेत पसरलेले आढळून आले. त्याच्या छातीवरची, पोटावरची व पंखांची मुलायम पिसं हवेत भुरभुरत होती. उलटाच्या पालटा होऊन भिरभिरत खाली खाली कोसळत जात नव्हता, उलट तो संथ गतीनं खाली वर आकाशात विहार करीत होता. त्याची भीती पार पळून गेली. त्याला क्षणभर सुन्न झाल्यासारखं वाटलं, पण पुन्हा तो सावरला व पंख फडफडवून उंच आकाशात उडू लागला. त्या हर्षासरशी त्यानं आनंदानं व्यक्त केलेल्या चित्काराचे स्वर दशदिशात पसरले. तो उंच उंच दिगंतरात जाऊ लागला. छाती उंचावून त्यानं वळण्यासाठी खाली झेप घेतली. गा गा ग गा 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 गाऊलवुलर असा आवाज करून त्याची आई आकाशात झेप घेऊन त्याला सामोरी गेली. तिच्या पंखांचा जोरानं आवाज येत होता. त्यानं तिला साद घातली. पोराचा हा अवचित पराक्रम पाहून बापाला आनंद झाला. तसा तोही त्याच्या वरच्या अंगानं उडू लागला. आपली भावंड आपल्या अवतीभोवती उडत असलेली त्याला दिसली. तो अवघा द्विजगण कधी वेडीवाकडी वळणं घेत, तर कधी खाली झेप घेत, तर कधी संतपणे उडत, तर कधी संपात गतीचा अवलंब करीत उडत होता. आपल्याला कधी काळी उडता येत नव्हतं ही जाणीव विसरून नाना क्रीडा करीत तो आकाशात गात उडू लागला. दिगंतरात उडत असता सागराकडे त्याचं लक्ष गेलं. अथांग हिरव्या रंगाचा तो सागर समोर पसरला होता. त्यातून डोकावणारी पर्वताची शिखरं तो आनंदभरानं गाऊ लागला. त्याची माता, पिता व भावंड त्या सागराच्या पाचूसारख्या दिसणाऱ्या पृष्ठभागावर तरंगत होती. त्याला साद घालत होती. त्या हिरव्या निळ्या सागरावर उभं राहण्यासाठी त्यानं आपले पाय लांब केले. त्याचे पाय पाण्यात बुडाले. आपले पंख फडफडवीत भीतीयुक्त कातर स्वरात तो वर उडू लागला. तो थकला होता, भुकेनं व्याकुळ झाला होता. त्याचे पाय समुद्रात बुडाले. त्याचं पोट पाण्याला स्पर्श करीत होतं, मात्र तो बुडाला नाही. तो आता दिमाखानं पाण्यावर तरंगत होता, लाटांवर हेलावत होता. त्याच्या कुटुंबातील द्विजगण त्याच्याभोवती जल्लोषानं कल्लोळ करीत होते. त्याचा चोचीत आनंदानं माशाचा चारा भरवीत होते. असं होत त्याचं ते पहिलं वहिलं चित्तथरारक, रोमहर्षक, अद्भुत उड्डाण. धन्यवाद.